हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण, चहा पाणी? तर मित्रांनो आपलं झालंय आता चहा पाणी. मगाशी खाली बीपीची गोळी, आता थोडंसं केलं जेवण. बघा जेवण तर कसलं जाय नाही, चवच लागा नाही जेवणाची. जोडीदार म्हणला गोळीनं तसंच होतं म्हणला बीपीच्या, म्हणला तोंडात लाळूक लाळूक होतं. काय आपल्याला कधी नव्हती चालू भावा बहिणींनो. आणि विषय असा आहे की बीपीची गोळी चालू करायची म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे, डॉक्टरने आपल्याला 5 दिवस जी चेकिंग करायला लावली होती ते म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा पहिल्यापासून आपल्याला बीपीचा त्रास नव्हता, तर अचानकपणेच ही जी उपदावल्याला जे त्रास आहे तर मग त्यांना पण चेक करणं गरजेचंच आहे. कारण की बाबा कुठल्या ताणतणावामुळं वाढला आहे बीपी का बीपीची गोळी चालू करावं लागेल हे असं. त्यामुळं 5 दिवस त्यांनी चेकिंग केली. म्हणजे कशी चेकिंग केली मित्रांनो, कारण की पहिल्या वेळेस कसा आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कसा येतो या, तिसऱ्या दिवशी कसा येतो या, परत चौथ्या दिवशी कसा येतोय, नॉर्मल येतोय का वाढतच राहतोय, की त्यांना चेक करणं बी गरजेचं आहे ना. अचानक तर ती गोळी चालू करू शकत नाहीत ना. मग त्यांनी ती चेक केलं, काल बी चेक केला, म्हणजे परवा दिवशी चेक केला आणि काल गोळी खाल्ल्यानंतर डॉक्टरने चेक केलं तर तिथं नॉर्मल दावते. पण चेक कर काय भावा बहिणीनं जायचं थांबा नाही बघा, हातापायाचा नुसता गळाटा झाला आहे, अवसान नसल्यावानी एकदम निर्जीव असल्यासारखं झालंय. जेवण सुद्धा नाही जेवलो आता. हा फेल केला तिकडे. किती जेवण केलं तुम्ही? जीवच वाटा नाही. मायरूला शाळेत जायचं होतं, मायरूला म्हणलं जेवायला आणि मायरूला जेवण करून मायरीला मग शाळेत लावलं. मायरू म्हणली चला पप्पा सोडाय. म्हणलं आका मला काय जमा नाही, कामाला जायचं होतं मित्रांनो. तर कामाचा तर सारखा फोन येतोय, पण मग ती म्हणलं काय होईल तेवढी बांध तुला. आता ते पण म्हणलं घरनं म्हणलं आपलं इकडे राहणार, म्हणलं इकडं तरी थोडंसं आपलं रिलॅक्स व्हायचे. भावा बहिणीनं कसं होतं चेक करत थांबा ना, तर घर तरी कसं सोडायचं. गोळ्या आता खाल्लेल्या आहेत, त्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या पावरच्या, त्याने घामच काढताय त्या गोळ्यांनी. तर आता आपल्या पर्पजसाठी तर काम करावं लागेलच की. 2 दिवस उपाशी बसायला येईल, पण बरं बाजारी असला तरी लागते. झोपून तर राहण्यासारखं तर सोपं आहे का सारखं झोपायचं म्हणलं. त्या गोळ्यांनी काय होतंय, झोपच येते. गोळ्या खाली की लगेच डोळं झाकायला सुरुवात होते बा. असं जेवायला लागलं तरी असं थरथर 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 तोंडात गाज घालताना हात होत्यात या. नुसता निर्जीवपणा आणि तोंडात तर कसली चवच नाही. जर आलेला आहे तर जर हो का तोंडाला जर आल्या तर या इतकं बेकार पडलंय बघा. हा काही दुखण्यातनं जर बाहेर पडलेला आहे तर ती मला आहे ना ग, ते खूप होती की ते तोंडाची आहे त्या गोळ्या औषधात. ती फोडली सुद्धा नव्हती, ती घेतली होती मग ह्याच्यात गुलाबी पिशवी बरोबर नाही तर त्याच्यात बघ कुठल्या तरी आहे, त्यात काय कुठल्या तरी. तू तर झोपतच नाही लेकरा. हा तेच तेच लावायची, लाळ गाळायची त्याने. समर्थ काय गप बसा ना बघा. काढ म्हणतोय तिकडे फिरून तिकडे. चला की दिले होते टोप काय लावलीच नव्हती मी.
नुसतं अंग दुखतं या. अजून ते बी मित्रांनो जामीनचं एक बघायचं या. जामीनदार बघायचा पण बरंच नाही. तर आली होती गाडी आपल्याकडं. तिकडं काय कुठं झालं असेल ते आपल्याकडे बी आलती ना, कारण की आपल्या पोलीस केस झाली म्हणल्यानंतर गाडी येणं कामच आहे की मित्रांनो. तर आली होती गाडी. गाडी आल्यानंतर मित्रांनो यांना दावल्या समजा गोळ्या औषधाच्या चिठ्ठ्या. म्हणलं का मला नाही बरं, चला वाटलं तर येतो म्हणलं मी. कारण की कसं आहे समजे आता मनातनं माझ्या उतरलेल्या आहे ती भाऊ बहिणीनं. ज्या पायरीला नाही जायचं ती ज्या पायरी हा. लावली म्हणल्यानंतर मला आणि कसं आहे राहायचं. टेन्शन कसं येत नाही म्हणता तुम्ही, टेन्शन येतच असतं. टेन्शन कसं ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने सोडायचं म्हणल्यानंतर कसं सोडू शकतंय माणूस, नाही सोडू शकत. विचार येतच आहे. हां विचार असत्यात. एवढी जे पायऱ्या वळडायला त्याला कोणतरी गुरु असल्याशिवाय आहे का? गुरु लागते तर. आणि बाहेरले गुरु असले ना मग तर चांगलं असतं. आणि किती दिवस असतं भाऊ बहिणीनं, किती दिवस कोण हे करतं, कोण किती कोणाला होतंय ते पण समजत की. त्याच्यामुळं हो का आपलं आपण तर चटणी भाकर आपल्याला आपलं जसं मिळेल तसं खायचं, जसं मिळेल तसं आपलं काम कष्ट करत राहायचं. एवढंच करायचं. आता थोड्या दिवस मला होईल जरा तकलीफ होईल माझी, कारण की कसं आहे कामधंदा बंद असल्यानंतर कसं आहे जीवाला बरं नाही म्हणल्यानंतर शरीराने तर साथ दिली पाहिजे की तिथं कामाला गेल्यानंतर. आता मस्त हसून खेळून समजा माझं काम चालूच होतं मित्रांनो. मग राहत्या कामावर लेकरांकडे बघायचं टेन्शन विसरा. कष्ट पाणी तर करतच होतो. त्या अंगठा चुकणाऱ्या पोराकडे बघायचं. समर्थ बाबा, समर्थ बाबा असं तुम्हाला बोलतोय तरी मला चकारल्यावाने होतं, बेल काढल्यावाने. तुम्ही चेहऱ्यावर तरी ओळखू शकत आहात चेहरा कसा होता पहिला ना आता कसा दिसतोय. पण समजा सुकलेलं हे समजा खोलखोल डोळे गेले भाऊ. काय होत नाही म्हणलं मला त्यांना म्हणलं की पोलिसांना मला बीपीचा त्रास होतोय, मला चक्कर येते म्हणलं. त्यांना दावलं ते समजा गोळ्या औषधं परत त्याला चेक केल्यानं. म्हणलं की तुम्हाला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तुम्ही हां आम्हाला पण म्हणले आमच्या पुढं बी दाखल केलेलं आहे म्हणल्यानंतर आम्हाला बी बघावं लागतं ती म्हणली. हां ते तुमचा घरचा मॅटर आहे म्हणली. म्हणलं असू ते मित्र. आता म्हणलं भाऊ बहिणीनं कसं आहे घरचा मॅटर असला तरी ज्या माणसांनी विचार केला नाही ना त्या माणसांना म्हणलं आपल्याला बोलण्यात काय अर्थ नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केस दिली, मी माझ्या पद्धतीने मिटवतो. म्हणलं सर मला अशानं असा त्रास होतोय, मला इथून आधी नव्हता पण इथनं आता व्हायला लागलेला ह्या 5-6 दिवसापासून म्हणलं बीपीचा त्रास वाढत गेलेला आहे मला. तर ते पण म्हणलं की टेन्शन तुम्ही ताणतणाव तुम्ही पण घेऊ नका, फक्त तेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं करा आणि आपलं जिकडनं तिकडे मिटवून टाका. म्हणत तुम्ही तुमच्या प्रपंचात ते त्यांच्या प्रपंचात. म्हणजे त्यांनी पण आपल्याला काय अवघड केलं नाही किंवा आपल्याला म्हणलं नाही की बाबा तुला यावंच लागलं तुला न्यायचं आहे म्हणून असं काय ते बोलले नाही ते आपल्याला. त्यांना बी समजतं. ती पण एवढी काय हे नाही ती, कारण की म्हणली केस दाखल केली म्हणल्यानंतर कसं आहे आम्हाला ते बघावं लागतं. ती तर मोबाईल चित्र भाऊ बहिणीनं मी तर तिथं केस केलं तिकडे बघायला सुद्धा गेलो नाही. ती मोबाईल म्हणजे विचारायला त्यांनी बोलवलं होतं तर नाही गेलो. जीवालाच आपल्या बरं नाही, हीच आपल्या पुढं वाढलेलं आहे सारखं, काय करणार नाही. सर्दी खोकं चक्कर आणि बीपी जर वाढले तर भाऊ बहिणीनं काय होतंय छातीवर ताण येतोय, डोक्यात दुखतंय लय बघा, लहान मेंदूकडे दुखतंय. हे असं मला ताण होतोय बघा. त्यातून मी थोडं आपलं फिरण्याचा प्रयत्न करतोय मी, पण फिरायला लागलं की तरी असं बेर काढल्यासारखं होतंय, फेकून दिल्यासारखं. चक्कर राहणार चक्कर. गेले आता मायरू पण शाळेत
थोडंसं आता आराम करतो मी पण बघून आराम नाही तर मित्र म्हणलं जातो पिंकीला का नका जाऊ बरं वाटल्याशिवाय जाऊ ना उगं कुठं एक तर